सरकारी जमिनीवर अवैध ताबा मिळवणाऱ्या जमावाला हटवताना झालेल्या गोळीबारामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मथुरेत घडली आहे। पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचं पद रद्द करा, सुभाषचंद्र बोस यांना जिवंत घोषित करा, पेट्रोलचे दर कमी करा, देशामध्ये नवं चलन लागू करा अशा मागण्या घेऊन गेल्या 2.5 वर्षापासून 3000 लोकांनी सरकारच्या उद्यानावर कब्जा केला होता। सुमारे 250 एकर परिसरात हे अज्ञात लोक गेल्या 2.5 वर्षांपासून निदर्शनं करत होते। काल संध्याकाळी या लोकांना पांगवण्याकरता पोलिसांची तुकडी उद्यानासमोर आली, तेव्हा आंदोलकांनी पोलिसांना अडवण्याची पूर्ण तयारी केली होती। पोलिसांनी उद्यानात घुसण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी गोळीबार केला। त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणे अंमलदार संतोष जायव यांचा गोळीबारात मृत्यू झालाय। सुमारे 6 तासांच्या संघर्षानंतर पोलिसांनी जागेवर ताबा मिळवला, मात्र सर्व आंदोलक पसार झाले। ते कोण होते, ते आंदोलनाचं नेतृत्व कोण करत होतं हे गूढ मात्र कायम आहे। शहरामध्ये देशाच्या व्यवस्थेलाच आव्हान देणारे लोक 2.5 वर्षांपासून एका सरकारी जमिनीवर ताबा मिळवतातच कसे, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय।